यू. आपण या अगोदर ए साऊंड, ई साऊंड, आय साऊंड, ओ साऊंड आणि आता शेवटचा आहे यू साऊंड. ए साऊंड जर मुलाला कळाले आपल्या तर मी निश्चितपणे सांगते, गॅरंटी देऊन सांगते, अगदी छान प्रकारे मुलं वाचायला शिकतील. फक्त त्यांचा सराव घेण्याची गरज असेल. यू साऊंड मध्ये बघा, लॉंग यू साऊंड. यूचा साऊंड कसा आपल्याला माहित आहे, अ असा होतो, अ. अम्ब्रेला, अम्ब्रेला. आणि बऱ्याच ठिकाणी यू नंतर य असा साऊंड पण करत असतो आपण. बघा, यूचा साऊंड आहे क्यू, ब्ल्यू, चू, ज्यू, रिस्क्यू, अर्ग्यू. नंतर यू आणि ई जेव्हा येतोय मध्ये कन्सनंट येतोय बघा, ड्यूट, क्यू, चू, क्यूट, क्यूट, च्यून. कसा साऊंड येतोय. त्यानंतर यू आणि आय दोन्हीही वॉवेल्स जेव्हा सोबत येतात बघा, फ्रूट, ज्यूस, क्रूज, ब्रूज, र्यून, शूट. त्यानंतर यू आणि ई पुन्हा दोन वॉवेल सोबत आले, सिन्स, रिस्क्यू, क्ल्यू, रिफ्यूज, ब्ल्यू, अव्हेन्यू. यू आणि एन जेव्हा यू हा साऊंड वॉवेल साऊंड आणि कॉन्सनंट साऊंड येतोय तेव्हा अन, फंड, रिफंड, असा साऊंड निघतो त्याचा. अंकल, प्युपिल, ट्यून, युनिफॉर्म. इथे बघा फंड, फंड, इथे अ साऊंड येतोय परंतु इथे यू असा साऊंड काढतोय आपण. यू, युनिफॉर्म नाही म्हणत त्याला, युनिफॉर्म. आता यू आणि पी म्हणजे हा वॉवेल आणि हा कॉन्सनंट. अप, यूज, क्यूब, एक्सक्यूज, अम्युजमेंट, अनकवर्ड. ठीक आहे. आणि यू आणि वाय जेव्हा दोन्ही साऊंड येत आहे बघा, युनिकॉर्न. जे यू हा जेव्हा येतोय त्याचा तेव्हा साऊंड कसा करतोय बघा, आपण य सारखा करतोय, य प्रमाणे. युनिकॉर्न, युनिफॉर्म, अनिफॉर्म नाही म्हणते किंवा अनिकॉर्न नाही म्हणते आपण. स्टुडंट, ड्यूटी, ब्युटी. ओके, अशा प्रकारे यूचे आपण वेगवेगळ्या प्रकारे साऊंड बघितले. हे मुलांनी जर पुन्हा पुन्हा वर्ड्स वाचले, त्याचा सराव केला तर त्यांनाही कळून जाईल कुठल्या साऊंडचा कसा उच्चार करायचा, म्हणजे कुठल्या लेटरचा कसा उच्चार करायचा आणि कोणता शब्द कसा वाचायचा हे. ठीक आहे. अशा प्रकारे